अवघ्या महाराष्ट्राला हेलावून टाकणारी अमरावतीच्या देसकर कुटुंबियांसोबत घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेची बातमी। देसकर दाम्पत्याला लग्नानंतर 10 वर्षांच्या प्रतीक्षेने बाळ झालं। 6 महिन्यांच्या बाळाचं देसकर कुटुंबियांनी धूमधडाक्यात बारसं केलं। त्याच आनंदात अमरावतीवरनं पुण्याला येताना मद्यधुंद कार चालकामुळे 6 महिन्यांच्या बाळासह 4 जणांचा अपघाती मृत्यू झालाय। ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालंय। 10 वर्षांनी पाळणा हल्ला, बारशाचा योग आला पण काळाचा घाला। अपघातात बाळासह 4घांचा मृत्यू, मद्यधुंद कार चालकाची धडक। अजय देरसकर या अभियंत्याचं कुटुंब 6 महिन्यांच्या या बाळाचं अमरावतीत बारसं आटोपून आनंदानं पुण्याला परतत होतं। मात्र याच वेळी मद्यधुंद अवस्थेतल्या कार चालकानं कुटुंबावर घाला घातला। संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या नगर रोडवरच्या लिंबे जळगाव या परिसरातल्या टोल नाक्याच्या जवळ मद्यधुंद अवस्थेतील कार चालकानं कारला धडक दिली। दुभाजक ओलांडून या कारला धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की कारच्या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। 1.5 महिन्यांच्या बाळासह आई, आजी आणि 7 वर्षांच्या चिमुकलीला यात आपला जीव गमवावा लागला, तर 2 जण जखमी झाले। त्या गाडीमधल्या एक लहान मुलाला आणि एक मुलीला काढले बाहेर आणि बाकी 2-3 लेडीज होते त्यांना पण आम्ही बाहेर काढले आणि 2 लहान मुलांना आम्ही जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही केले। बाकीचे 4 जणांना आम्ही घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। त्या 6 जणांपैकी आम्ही 4 जणांचे म्हणजे जीव वाचवू नाही शकलो, 2 जणांचे जीव आम्ही वाचवू शकलो। दारूच्या नशेमध्ये वगैरे असे दारू जे पिऊन जे गाडी चालवतात अशा लोकांनी शासनानं काहीतरी दंड केला पाहिजे किंवा त्यांना लायसन पण दिलं नाही पाहिजे। विशेष म्हणजे यातील तरुणानं धाब्यावर मद्यप्राशन केल्याची कबुली पोलिसांना दिली। जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 304 जे IPCचं होतं आणि जे आता BNS मध्ये 105 आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे। मद्यधुंद कार चालकानं एका हसत्या खेळत्या कुटुंबाच्या स्वप्नांचा चुराडा झाला। या अपघाताला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जाते। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर।